तर गुड मॉर्निंग गाईज. आपल्या डे 2 आहे गोवा सिरीजचा. तर बघू शकतात आपली सगळी पब्लिक रेडी झालेली आहे आणि आता आपण चालले आहेत चर्च साईडला व्हिजिट करण्यात, साऊथ गोवा आय थिंक सो आपण तिकडे व्हिजिट करतोय. सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. बघू शकता डीसी पण ये पब्लिक आव रे इधर. क्या बोलते. तर सगळे रेडी झालेत आम्ही आता. आणि आमच्यात एवढा माज आहे ना की आमच्याकडे कार असून दोन दोन कार बघू शकता, ही एक ती एक, तरी पण आम्ही स्कूटी रेंट करतो. कारण की आता बसून असता तुंतुना झालाय ना बोचाचा, समजू शकतात ना तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही आता स्कूटी रेंट करतोय. चलो पब्लिक आ जाओ. तर स्कूटी रेंट करतोय आता. पुढे तुम्हाला दाखवतो स्कूटी कितीला भेटते, किती दिवसासाठी असते, काय असते, त्याची आयडिया देतो तुम्हाला मी. तर तुम्ही असं कनेक्टेड राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. मचवणार आहेत आपण आज. तसं काल पण मचवलेला, कालचा पण व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता पार्ट 1 मध्ये काय झालं, कारण की हे सगळे पार्ट मध्ये झाले. एवढा लॉंग व्हिडिओ बनेल ना की बाय पिक्चर बनेल, समजतं ना, रोहित शेट्टी पिक्चर. तिकडे पण आपण जाऊया, सिंगमची तिकडे शूट झालं ना, तिकडे पण आपण जाणार आहे. तर कनेक्टेड राहा, पुढे आपण तुम्हाला माहिती देऊ हे सगळे. ओके, चलो लेट्स गो मॅन. तर काही जसं आम्ही तुम्हाला बोललेले की आपण आज स्कूटी रेंट करण्यात, आपण स्कूटी रेंट करायला आल्यात. आपण ऑलरेडी बुकिंग केले. तर मी बोललेलो तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती देणार. तर तुम्हाला माहितीसाठी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कनेक्ट करून देतो त्या पर्सन बरोबर ज्याच्याकडून आपण स्कूटी रेंट केलं. तेच तुम्हाला माहिती देतील आणि मग तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला सांगतील. है का भाई? बोलो माहिती बोलो सर. हमारा आपको कांटेक्ट है कॉलमूड सर्कल, सांताक्रूज टेम्पल ऑपोजिट। ऑल टाइप्स कार, बाइक, बाइक रैंप, टू रैंप, आपको ऑल सब यहाँ मिलेगा, मार्केट से कम प्राइस। थँक्यू. तर ऐकलंच असेल तुम्हाला, तरी पण मी सांगतो एक तुम्हाला, तिकडे दाखवा. ते बघा केलंगुना बीच, बागा बीचचा लोगो आहे. इकडून सरळ यायचं आहे. हा सर्कल बघून ठेवा. हे मंदिर आहे आपलं, त्याच्या समोरच बाईची शॉप आहे. बघू शकता तुम्ही, शॉप पण आहे तिकडे. काय सामान घ्यायचं ते पण घेऊ शकता तिकडे. बाईकचं, याचं, कारचं तुम्हाला लोगो पण दिसेल. हे बघा, रूम बीम सगळं अवेलेबल आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण ऑलरेडी अवेलेबल आहे. मेन इम्पॉर्टंट आहे, शॉप आहे त्यांच्या इकडे. सो तुम्ही डिरेक्टली येऊ शकता. ट्रस्ट आहेत पूर्ण. 24 आवर्स ओपन आहे हे. प्लस म्हणजे तुम्हाला रात्री पण काय लागलं एमर्जन्सी, ते तुम्हाला बेनिफिट करायला. ओके, चलो थँक्यू. भेटूया पुढे आपण. तर हाय गाईज. तर तुम्ही आता फास्ट फॉरवर्डमध्ये सिनेमॅटिक व्ह्यूज एन्जॉय केलेच असतील. तर हा सुद्धा व्ह्यू आता एन्जॉय करा. किती सुंदर असा व्ह्यू आहे. आपण कारने प्रवास केला, बाईक रेंटवर घेतल्या, आता बोटने सुद्धा प्रवास करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ना, हे पूर्णपणे फ्रीमध्ये आहे. म्हणजे गोवामध्ये याचा काहीही चार्जेस घेत नाही. हा आपल्याला पंजिम साईडला ड्रॉप करतो. बघू शकता किती चांगली अशी सुविधा त्यांनी प्रोव्हाईड केलं आहे. काश आमच्या इकडे पण असं फ्रीमध्ये प्रवास असता कुठे. आणि जर तुम्हाला इकडे ना क्रूजमध्ये जर तुम्हाला पार्टी-वार्टीसाठी जॉइन करायचं असेल ना, तर इकडे ना भरपूर मोठे-मोठे ना बोट्स असतात, म्हणजे शिप असतात. त्याच्यामध्ये जाऊन पार्टी-वार्टी तुम्ही करू शकतात. पर्सनल डेटिंग-वेटिंगला कोणाला न्यायचं असेल, कपल असेल, ते जाऊ शकतात. काय जास्त चार्जेस नसतात. 1,500 ते ₹2,000 असतात. ते कपलसाठी वर्थ इट आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे शिपिंग आहेत. आणि इथून आम्ही गेलेले चर्च साईडला. तर आता पुढे आम्ही चर्चमध्ये व्हिजिट करतो. इकडे भरपूर हा फेमस असा चर्च आहे हा. मला एवढी आयडिया नाही की ह्याचं नाव काय आहे ते. पण आम्ही जस्ट असं रँडम फिरत होते, तर आम्हाला हे चर्च दिसलं आणि भरपूर गर्दी दिसली. एवढी लाईन दिसली की आम्ही विचार केला काहीतरी चांगलं असेलच इकडे. तर बाहेरून अतिशय असं मस्त मोठं आणि सुंदर असा व्ह्यू भेटला तिकडे. आणि पुढे जाऊन आम्ही गेलो तर बघतो तर बापरे! भरपूर मोठी अशी लाईन आहे. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला पुढे दाखवतो मी. बघा किती मोठी लाईन आहे. एवढी लाईन, आम्ही 10 ते 15 मिनिटं लाईनमध्ये उभे राहिले. मग आम्हाला आतमध्ये एंटर करायला भेटलं.
आणि पब्लिक इकडे बघू शकतात नुसते फोटोज काढतात. इकडे चर्चमध्ये कमी पब्लिक येते आणि फोटो काढायला जास्तच पब्लिक येते, असं मला वाटते. बाकी या चर्चचं काय नाव आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे आम्ही आतमध्ये गेले ना, तेव्हा काय बोलू तुम्हाला, एवढी शांतता म्हणजे एवढा पीस की विचारू नका. इथे ॲक्चुअली व्हिडिओ शूट, फोटोशूट काहीच अलाउड नसते. मी कसंबसं गपचूप थोडासा फोटो काढलेत तुम्ही बघू शकतात ते. आणि पुढे हे काय आहे मला नाही माहिती. सॉरी काय चुकलं असेल तर. काढलं तरी मी की तुमच्या आयडियासाठी जस्ट असं क्लिक केलं. बाकी असं आतमध्ये इथे काय नव्हतं. ह्यांचं पूर्वजांचं मे बी हे म्युझियम आहे त्याच्यामध्ये फोटोज-वोटोज लागलेले होते त्यांचे, की आधी काय होतं, कसं होतं, काय नाही ते. त्याची पण आयडिया मी तुम्हाला दिलंय पुढे. आणि यांचे फादर्स एंड ऑल जे पण पुराणे होते ना, त्यांचे इकडे असे पुतळे आणि हे सगळे ठेवलेले होते. हे फ्रेंड्स लोकांसाठी तर एवढं काय खास हे नाही व्हिजिट करण्यासारखं. हां, पण फॅमिलीसाठी किंवा लहान मुलांसाठी माहितीसाठी तुम्ही घेऊन येऊ शकतात म्हणजे वन टाईम चांगलं वाटेल फॅमिलीला. पण फ्रेंड्स लोकांसाठी एवढं काय एन्जॉयमेंटसारखं असं इथे काहीच नाही. फक्त हे जनरल नॉलेजसाठी होतं. आणि मग पुढे आम्ही बघू शकतो आम्ही फटाफट इकडून सगळं क्लिअर केलं आणि मग आम्ही उतरले बाहेर आणि आम्ही आता जातोय सगळ्यात बेस्ट म्हणजे माझ्यासाठी तर सगळ्यात बेस्ट प्लेस ती म्हणजे कलरफुल सिटी ऑफ गोवा. काय प्लेस आहे भावांनो, तुम्हाला काय बोलू मी. एक नंबर. म्हणजे ज्यांना फोटो काढायची आवड आहे ना, त्यांनी ते इकडे 100% व्हिजिट करावं. एवढे क्लासिक फोटो येतील ना, की विचारू नका. आपल्याला तर तशी काही आवड नाही फोटोची. पण तरी पण आम्ही पण इकडे थोडेफार फोटोज क्लिक केले. पण आम्ही ना इकडे भरपूर लेट गेलेले, म्हणजे दुपारी गेलेले 2-3 वाजता. तर आम्हाला भरपूर ऊन भेटलं. तर तुम्हाला मी सजेस्ट करीन, की जर तुम्ही तिथे व्हिजिट करणार असतील, तर जरा लवकर करा 9, 10, 11, 12च्या आतमध्ये. जेणेकरून तुम्हाला जास्त ऊन नाही लागणार आणि फोटोज पण क्लिक चांगले होतील. कारण की हा प्लेस भरपूर चांगला आहे. सिरियसली बोलतोय मी. तुम्ही गर्दी पण बघू शकता. दुपारचं ऊन आहे 2-3चं, तरीसुद्धा एवढी गर्दी होती तिकडे, की लिटरली फोटो क्लिक करायला वेट करायला लागायचं. हर एक वॉलच्या तिकडे कोण ना कोण फोटो क्लिक करतच असायचा. आणि इकडे फॉरेनर्स पण येतात. ते पण तुम्ही बघू शकतात. असतातच सगळीकडेच फॉरेनर. तर ते पण तुम्ही बघा आता एवढं काय हे कॉमन झालंय फॉरेनरचं सध्या तर गोवामध्ये. आणि मग सगळे फोटो-वोटो क्लिक केले आणि मग नंतर आम्ही निघाले. एक चर्च आहे जे फेमस आहे. मे बी सूर्यवंशी मूव्हीमध्ये ह्याची शूट झालेली रणवीर सिंगच्या ह्याच्यामध्ये आणि अजून पण भरपूर 1-2 मूव्हीमध्ये तरी शूट झालंय इकडे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की इकडे कोणते शूट झालेले आहे. आणि इकडे पण सेम होतं सीन, की दुपारी आलेले भरपूर ऊन आणि रश बघू शकतात एवढा क्राउड एरिया आहे हा, की इथे फोटो क्लिक करायला नीट भेटले पण नाही. आणि आपण नंतर मग फायनली व्हिजिट केलं तुम्हाला बोललेलो स्टार्टिंगला, की सिंघमची शूट जिकडे झालेली तिकडे. जो अजय देवगण नाही का असा धावत येतो, हवेत उडतो आणि त्या टकल्याच्या टपरी देतो एक त्या प्लेसवरती आले. पण इकडे ना आम्ही आले त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं इकडे काउंटर आहे. इकडे ना ₹50 पर पर्सन आतमध्ये जायचे आणि आतमध्ये काय आहे पण नाही एवढं. नॉर्मली व्ह्यूज आहेत जे बाहेरूनच तुम्ही एन्जॉय करू शकता. तरी पण तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही नाईटला जाणार आहे टिटोज लेनला. तिकडचे व्हिडिओ पण तुम्ही बघा. तिकडची पण माहिती तुम्हाला मी देतो पुढे. तर गाईज बघू शकतात आपण आल्यात आता टिटोज लेनला. तर आपली आता इथून सुरुवात आहे. बघू शकतात आजूबाजूला तुम्ही मागे पण काय गर्दी आहे. जे पण गोव्याला येतात आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी, की टिटोज लेन मध्ये काय गर्दी आहे तुम्ही बघू शकता. फुल ऑन रश आहे. की चालायला जागा नाही होत एवढं रश आहे इकडे आणि भरपूर क्लब आहे तिकडे. स्पेशली क्लबिंग साठी हा एरिया फेमस आहे. तर तुम्ही पुढे बघा, तुम्हाला सगळी माहिती देतो इथे काय काय भेटते करून ते सर्व. ते तुम्ही कनेक्टेड राहता बघा तुम्ही चालू व्हिडिओ मध्ये. इकडे बघू शकता भरपूर रश आहे भाई इकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये आवाज येतोय की नाही प्रॉपर काय माहिती नाही मला, तर थोडं ऍडजस्ट करा तुम्ही. बाकी इकडे कंटिन्यू क्लब आहेत. क्लबची नावं बघू शकता तुम्ही. आपल्याला एवढी आयडिया नाही की कोणता क्लब बेस्ट क्लब आहे. तिकडे तुम्ही कोणत्याही क्लब मध्ये जाऊ शकता, पण थोडं अलर्ट राहायचं तुम्हाला इथे, कारण की थोडे स्कॅम पण होतात. त्याच्यामुळे बघा एंट्री असते इथे, यांना कनेक्ट करायचं, यांना भेटायचं आहे, तुम्हाला सगळी माहिती देतात हे लोक असे. तर जे मी तुम्हाला बोलत होतो ना, की आतमध्ये क्लबिंगमध्ये स्कॅम होतात. ते स्कॅम काय असते माहिती आहे का गाईज? म्हणजे त्यांच्याच मुली असतात आतमध्ये. ते तुमच्याबरोबर नाचणार. थोड्या वेळ नाचणार आणि मग नंतर बोलणार, "मला ड्रिंक्स घेऊन दे, मला हे घेऊन दे, मला ते घेऊन दे." म्हणजे फक्त बिल बनवायचं काम करणार. बाकी काय नाही. आता तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओ मी टाकलाय. इकडे पण व्हिडिओ अलाउड नव्हता. तरी पण मी शूट केलाय. तिकडे आजूबाजूला मुली अशा नाचताना दिसत असतील तुम्हाला. ते त्यांच्याच मुली असतात. ते फक्त बिल बनवायचं काम करतात आपल्याबरोबर बसून. थोडा वेळ नाचणार आणि सांगणार, की ड्रिंक घ्या, बिअर घ्या, या शॉट्स घ्या, टकीला, या हुक्का घ्या
आणि ते बिल बनवायचं काम करतात. अजून काय नाही. तर त्याच्यापासून थोडं अलर्ट राहा. बाकी काय नाही. आणि आता आमचं झालंय सगळं फिरून. तर आम्ही चाललोय बॅक टू द रूम. तर आता उद्या भेटूया. उद्या आपला आहे वॉटर ॲक्टिव्हिटी डे. शेवटचा दिवस असणार आहे आपला तिकडे. त्याच्यानंतर मग टाटा बाय-बाय होणार आहे गोव्याला. तर ज्यांनी फर्स्ट पार्ट नाही बघितला त्यांनी फर्स्ट पार्ट बघा आणि हा पार्ट बघा नंतर आणि मग लास्टला उद्या भेटूया वॉटर ॲक्टिव्हिटी. बाय-बाय.